नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया देवरे, स्त्रीरोग तज्ञ श्री गुरुजी रुग्णालयातर्फे आपल्या अध्ययनमालेत आजच्या दुसऱ्या सत्रात तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आजचा आपला विषय आहे गर्भनलिकेतील गर्भधारणा म्हणजेच एक्टॉपिक प्रेग्नन्सी। खूप साऱ्या जणी 3 महिने झाल्यानंतर स्त्रीरोग तज्ञांना दाखवण्यासाठी सोनोग्राफीसाठी जातात। तर पाळी चुकल्यानंतर लगेच का दाखवायला पाहिजे, सोनोग्राफी करणं का गरजेचं आहे, हे आज आपण बघणार आहोत। स्त्रियांच्या शरीरामध्ये गर्भपिशवी म्हणजेच यूट्रस, त्याच्या दोन्ही बाजूला गर्भनलिका म्हणजे फॅलोपियन ट्यूब आणि त्याच्याच खाली दोन्ही बाजूला अंडाशय म्हणजेच ओव्हरीज असतात। ओव्हरीमध्ये स्त्रीबीजांडांची संख्या कायम असते। जेव्हा मुलींच्या शरीरामध्ये हार्मोनचे बदल होतात तेव्हा या स्त्रीबीजांडांची वाढ होते आणि त्यातून स्त्रीबीज बाहेर पडतं आणि त्याच्यामुळे मुलींना पाळी येते। पाळी आल्यानंतर पहिले 14 दिवस हे स्त्रीबीजांड तयार होतं। 15व्या दिवशी ते फुटून त्यातून स्त्रीबीज बाहेर पडतं। जेव्हा हे स्त्रीबीज ओव्हरीतून बाहेर पडतं तेव्हा ते या गर्भनलिकेत म्हणजे फॅलोपियन ट्यूब मध्ये येतं। त्याच्यासोबत जेव्हा पुरुष बीजाची संगम होतो तेव्हा तिथे गर्भधारणा होते। म्हणजे गर्भ हा गर्भनलिकेत तयार होतो आणि तो गर्भनलिकेतून असा प्रवास करत करत नंतर गर्भाशयात येतो आणि मग तिथे त्याची वाढ होते। कधी कधी गर्भनलिकेला काही त्रास असल्यास, गर्भनलिका खराब असल्यास गर्भ हा गर्भपिशवीत न जाता गर्भनलिकेतच राहतो, त्याला एक्टॉपिक प्रेग्नन्सी असे म्हणतात। गर्भनलिका ही अतिशय नाजूक असते, त्यामुळे जेव्हा गर्भ गर्भाशयात न राहता गर्भनलिकेत राहतो आणि त्याची तिथे वाढ चालू होते तेव्हा ही गर्भनलिका फुटते आणि आईच्या शरीरात अतिशय प्रचंड प्रमाणात रक्तस्राव होऊन तो पोटामध्ये जमा होतो। आईची कंडिशन सिरियस होते। अशा वेळेस तिला इमर्जन्सी ऑपरेशन करून त्या बाजूचं गर्भनलिका आणि क्वचित प्रसंगी त्या बाजूचं अंडाशयही काढायला लागू शकतं। यामध्ये जर रक्तप्रवाह जास्त झाला तर आईची कंडिशन सिरियस होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात। म्हणूनच हे टाळण्यासाठी पाळी चुकल्यानंतर लगेच स्त्रीरोग तज्ञांकडे जावं आणि त्यांचा सल्ला घ्यावा। याच्यामध्ये ते सोनोग्राफी सांगतात। या सोनोग्राफीमध्ये आपण हा गर्भनलिकेत आहे का गर्भाशयामध्ये आहे हे बघतो। जर त्या पहिल्याच सोनोग्राफीत हा गर्भनलिकेत आहे हे लक्षात आलं तर आपल्याला काही औषधोपचार उपाययोजना करून ती गर्भनलिका आणि आईचा जीव असं दोनही वाचवता येतं। याला जोडूनच येणारा दुसरा टॉपिक म्हणजे गर्भपाताच्या गोळ्या घेणं। माझ्याकडे येणाऱ्या खूप साऱ्या पेशंट गर्भपातासाठी गोळ्या मागतात आणि त्यांना सोनोग्राफी सांगितलं की म्हणतात गर्भपात तर करायचा आहे, कशाला करायची सोनोग्राफी। बऱ्याच जणी तरी बाहेरील मेडिकल वरून अशाच ओव्हर दी काउंटर ब्लॅक मधून गोळ्या घेतात। तर ह्या का नाही घ्यायच्या? जे आता आपण बघितलं की एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे गर्भनलिकेत गर्भ राहिला असेल आणि आपण ह्या गोळ्या घेतल्या तर ती नळी तिथे फुटून आईला कॉम्प्लिकेशन होतात। त्याच्यामुळे सोनोग्राफी करून गर्भ हा गर्भाशयात आहे का नाही हे बघितल्यानंतरच डॉक्टरांच्या सल्ल्याने ह्या गर्भपाताच्या गोळ्या घ्याव्यात। ह्या पहिल्या सोनोग्राफीमध्ये जेव्हा फक्त गर्भाशयात आहे का नाही हे बघितल्यानंतर साधारणपणे 10 ते 14 दिवसांनी पुन्हा एकदा सोनोग्राफी करतात, ज्याच्यामध्ये ह्या गर्भामध्ये ठोके आले आहेत का नाही ते कळतात। साधारणपणे निसर्गतःच जे गर्भ कमकुवत असतात ते 8 आठवड्यांच्या पुढे जगत नाही। अशामुळे 8 आठवड्याला पुन्हा एकदा सोनोग्राफी करून हा गर्भ व्यवस्थित आहे का नाही ते बघतात। अशा रीतीने पाळी चुकल्यानंतर लगेच तज्ञांचा सल्ला घेऊन सोनोग्राफी करून एक्टॉपिक प्रेग्नन्सी सारखे कॉम्प्लिकेशन टाळून आपण आईचे गरोदरपणा सुरक्षित करू शकतो। धन्यवाद।